यानंतर मी आकिफ दफेदार यांना विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं आहे, मार्गदर्शन करायचं. आकिफ दफेदार. जगातील सर्व महामानवांना विनम्र अभिवादन. या क्रांतिकारी विचार मंचावर उपस्थित असलेले सुजात दादा व सर्व उमेदवार, सर्व पदाधिकारी आणि समोर बसलेल्या सर्व माता भगिनींनी, त्याचबरोबर उपस्थित असलेले सर्व भीमसैनिकांनो, 100 बार गुलशन महका, 100 बार बहार आई, 100 बार गुलशन महका, 100 बार बहार आई. गुलशन में उसी वक्त रौनक आई जब जय भीम की आवाज आई. जय भीम, जय भीम. मी अतिशय, कारण आताच मोकळे साहेबांनी सांगितले की फक्त 2 मिनिटातच विचार व्यक्त करावं, त्यासाठी मी अतिशय कमी वेळात आपल्यासमोर बोलणार आहे. आज विधानसभेची निवडणूक चालू आहे. अनेक प्रकारच्या समस्यांना आपण तोंड देत आहोत, पण एक लक्षात घ्या, ही विचारांची लढाई आहे. उसूलों पर आंच आए तो टकराना जरूरी है. उसूलों पर आंच आए तो टकराना जरूरी है, और जिंदा हो अगर तो जिंदा नजर आना भी जरूरी है. खरे तर माझी ओळख एक शिवव्याख्याता म्हणून आणि फुले शाहू आंबेडकर व संविधानावर व्याख्यान देणारा म्हणूनच. हा एक मुस्लिम आवळा आहे. मी अतिशय थोडक्यात मी सांगू इच्छितो की जेव्हा जेव्हा खऱ्या अर्थाने आरक्षणाची लढाई कुणी प्रामाणिकपणे आणि प्राणपणाने लढलेली असेल तर हे फक्त आणि फक्त प्रकाश आंबेडकर साहेब आहेत. या देशातील जेव्हा जेव्हा अल्पसंख्याकावर वेगवेगळ्या प्रकारे हल्ले होतात, ती लढाई हे जे तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्ष आहेत त्यांनी लढलेली नाही, ती लढाई देखील प्रकाश आंबेडकर साहेबांनी लढलेली आहे. समस्या एनआरसी किंवा सीएए ची असो, आज संपूर्ण देशात कॉमन सिव्हिल कोड किंवा युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या नावाने तुम्हाला, आम्हाला आणि विशेष करून या देशातील जे अल्पसंख्याक समाज आहे, मुस्लिम समाज आहे, त्यांना भीती दाखवली जात आहे. त्या युनिफॉर्म सिव्हिल कोड संबंधात देखील जर कोणी मैदानात उतरून प्राणपणाने लढा दिलेला आहे व आज ही त्यांचा जो लढा चालू आहे ते फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर साहेब आहेत. त्याचबरोबर अनेक प्रकारे अल्पसंख्याक समाजाला टार्गेट केलं जात आहे. मग तो मॉब लिंचिंग असो, पैगंबर साहेबांची विडंबना असो, मॉब लिंचिंग पासून सुरू झालेल्या अनेक प्रकारे जे अन्याय आणि अत्याचार होतात हे धर्मनिरपेक्ष पक्ष कधीही तोंड उघडत नाही, कारण त्यांना भीती आहे की हे जे तथाकथित ढोंगी हिंदुत्ववादी आहे त्यांची मते त्यांना मिळणार नाही. अरे जे मते तुम्हाला देतच नाही त्याची तुम्हाला काळजी आहे, पण धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली जो मुस्लिम समाज तुम्हाला मते देतो त्यांना तुमची काळजी नाही. म्हणजे मते घेण्यासाठी अल्पसंख्याक समाज पाहिजे, पण उमेदवारी देताना तुम्हाला मुस्लिम समाज नको आहे. मुसलमान तोपर्यंत चांगला आणि अतिशय उत्तम असतो जोपर्यंत फक्त मतदार असतो, पण जेव्हा तो सत्तेच्या वाटा मागतोय, तिकीट मागतोय, तेव्हा तुम्हाला मुसलमान नको आहे. पण फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीने या महाराष्ट्रातील सर्व मुस्लिम समाजाला लोकसंख्येपेक्षा अधिक उमेदवारी दिलेली आहे, विसरू नका. हे न्याय देण्याचं काम वंचित बहुजन आघाडीने केलेलं आहे. आझाद मैदानावर जेव्हा पॅलेस्टाईन बद्दल
एक अतिशय भव्य अशी निषेध सभा आयोजित केली होती. या मुंबईत आणि महाराष्ट्रात कोणाची हिंमत नव्हती, कोणत्याही मुस्लिम नेत्याची हिंमत झालेली नव्हती. ती हिंमत दाखवली फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकरांनी आझाद मैदानावर हजारोंच्या संख्येने त्यांनी सांगितलं की पॅलेस्टाईनचा लढा हा स्वातंत्र्यासाठी, मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी लढा आहे. आणि खऱ्या अर्थाने मी तुम्हाला सांगू इच्छितो, ज्यांनी इंग्रजांचे तलवे चाटले, माफी मागितली, पेन्शन घेतली, इंग्रजांसाठी रात्र दिवस काम केले, त्यांच्या पिढ्याने पिढ्या काम केले, त्यांना मातृभूमी काय, त्याच्या स्वातंत्र्य काय, हे गद्दारांना मातृभूमीचं प्रेम आणि स्वातंत्र्यासाठी लढाई हे कधीही माहीत नव्हती आणि ते भविष्यात देखील कधी लढणार नाही. पण एक माणूस उभा राहिला या मुंबईत आणि महाराष्ट्रात, त्याचं नाव होतं बाळासाहेब आंबेडकर. त्यांनी सांगितलं की पॅलेस्टाईनची लढाई ही स्वातंत्र्याची लढाई आहे, ही मातृभूमीच्या स्वातंत्र्याची लढाई आहे. आणि मुस्लिम समाज जर या मुंबईत आंदोलन करणार असेल, जाहीर निषेध सभा घेणार असेल, तर मी त्याचं नेतृत्व करणार आहे. हे सांगणारे फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर होते. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, इस जुल्म सितम की घनघोर लड़ाई में ज़बान खोलेगा कौन? इस जुल्म सितम की घनघोर लड़ाई में जबान खोलेगा कौन? हम भी अगर चुप रहे तो फिर बोलेगा कौन? तुमचा आमचा जो लढा आहे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून, हा लढा फक्त बौद्धांचा नव्हे, मुस्लिमांचा नव्हे, तर जो कोणी वंचित आहे, जो कोणी अत्याचार पीडित आहे, जो कोणी शोषित आहे, या सगळ्या वंचितांची लढाई आहे. हा एक सोशल इंजिनिअरिंगचा सर्वोत्तम मार्ग आहे. म्हणून तुम्हाला आम्हाला एकजुटीनं लढा द्यायचा आहे आणि तो लढा आपण कायम लढत राहू. आणि मुस्लिम समाज, काही मुल्ला मौलवी वगैरे ते बोलत आहे ते महाविकास आघाडीला मतदान करा वगैरे वगैरे, आता ती वेळ निघून गेलेली आहे. कोणी कोणाचं ऐकत राही, डोक्यातून काढून टाका. मुस्लिम समाज जागृत आहे, तुमच्या सोबत आहे, स्वतःच्या वंचित बहुजन आघाडी या पक्षासोबत आहे आणि मला बोलण्याची संधी दिली. खूप खूप आभारी आहे. जय भारत, जय संविधान.